आज मी जी गोष्ट सांगणार आहे ना, ती सांगायला मला खूप वेळ लागला. कारण ही गोष्ट सांगताना मी आतून तुटलो होतो आणि मला वाटलं होतं की मी मुलगा म्हणून फेल झालो आहे का, हा प्रश्न मला रोज पडायचा. त्या रात्री मी हॉस्पिटलमध्ये उभा होतो आणि माझी आई ऑक्सिजन मास्क लावून पडली होती. मी काहीही करू शकलो नव्हतो. पैसा लागेल तेवढा द्यायला तयार होतो, पण पैसा कामाला येत नव्हता. पण ही गोष्ट तिथून सुरू होत नाही, ती खूप आधी सुरू झालेली होती. मी लहान होतो तेव्हा आई माझ्यासाठी सगळं काही होते. शाळेत जायला उशीर झाला की तीच धावत यायची. माझ्यासाठी डबा, कपडे, अभ्यास सगळं तिने केलं. बाबा कामावर जायचे, घर चालवायचं, सगळं सांभाळायचं ती म्हणजे माझी आई. पण मुलगा मोठा झाला की हे सगळं विसरून जातो. त्याला वाटतं आई कायम असते, पण या पृथ्वीवरती कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. मी कॉलेजला गेलो, नंतर शहरात नोकरी लागले. सुरुवातीला रोज फोन करायचो. आई जेवलीस का, औषध घेतलं का, तुझी तब्येत कशी आहे, तुला कशाची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी विचारायचो. ती हसायची आणि म्हणायची, अरे बाळा मी ठीक आहे, माझी काळजी करू नको. आता तू सांग तुझी तब्येत कशी आहे, तू बरा आहेस ना, तू वेळेवर जेवण करतोस ना. हळूहळू आता फोन कमी झाले, काम वाढलं, मित्र वाढले, स्वप्न वाढले आणि आई मात्र तिथंच राहिले, खेड्यामध्ये, गावाकडं. ती एकटीच राहिले. ती रोज फोन करायची. मी म्हणायचो, आई मला काम आहे आज, मी मीटिंगमध्ये आहे, आई नंतर बोलू. आई आता मी बिझी आहे, मला लय काम आहे, खूप काम आहे. ती कधीच रागावली नाही, फक्त म्हणायची, ठीक आहे बाळा, नंतर बोलूया, परंतु काळजी घे बरं का स्वतःची, टायमावर जेवण कर, इकडं तिकडं फिरू नको, स्वतःची काळजी घे बरं का बाळा, प्रत्येक फोनवरती म्हणायची. आता मी विचार करतो, ती खरंच ठीक होती का, की मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती शांत राहायची. घरात आधी आवाज असायचा माझा, बाबांचा. बाबा गेल्यावर घर थोडं शांत झालं. मी शहरात गेल्यावर आता घर तर पूर्ण शांत झालं होतं. आई एकटीच टी व्ही चालू ठेवायची, फक्त आवाजासाठी. हे मला नंतर कळलं. एक दिवस शेजाऱ्याचा फोन आला, तुझी आई थोडी अशक्त दिसते रे. मी म्हणालो, वय झाले आता, काय तर थोडंफार ताप, खोकला, सर्दी झाला सर. मी तो विषय सिरियस घेतला नाही आणि हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती बरं का. काही आठवड्याने रात्री 2 वाजता फोन आला. मी उचलला. त्या फोनवरून समोरून बोलण्यात आलं, तुम्ही ह्या बाईची मुलगा आहात का. मी थोडंसं घाबरलो. कोण बोलत असेल आणि असं का विचारत असेल. ती फोन होता हॉस्पिटलमधून. माझं हृदय धडधडायला लागलं. हो, ती माझी आईच आहे. समोरून बोलण्यात आलं की तुमची आई हॉस्पिटलमध्ये आहे. त्या 5 सेकंदामध्ये माझं आयुष्य बदललं. मला समजत नव्हतं की आता काय करावं. मी धावत एअरपोर्टला गेलो. पहिली फ्लाईट पकडली, हॉस्पिटलमध्ये पोचलो. ते ICUमध्ये होते. मी काचेतून पाहिलं, आई त्या बेडवरती झोपलेली होती, एकदम निर्जीव झालेली, कमकुवत झालेली. जी माझी स्ट्रॉंग आणि मजबूत असलेली आई एक छोटी भावलीसारखी दिसत होती. मी आत गेलो. तिने डोळे उघडले, मला पाहिलं. ती हसली आणि म्हणाले. त्या क्षणी मला समजलं, आई शेवटपर्यंत असते. ती स्वतःच्या वेदनेत नव्हती, ती माझी काळजी करत होती. मी तिचा हात धरला. तो थंड होता. मला समजलं होतं आता. मी म्हणालो, आई काही नाही होणार तुला. परंतु मला माहीत होतं आता शरीर पूर्ण थंड पडत आलं होतं.
की मी खोटं बोलतो हे मला माहीत होतं, की आता ती थोड्याच वेळाची मेहमान आहे मला असं समजून आलं. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा तू खुश आहेस ना? तू जेवलास का? स्वतःची काळजी घे बरं का. अरे स्वतःचा जीव चालला आहे आणि ही आई आपल्या मुलाचा विचार करते. किती प्रेम असतं बघा. त्या ठिकाणी माझं हृदय तुटलं. मी स्वतःच्या वेदनेत होतो, पण माझं तिला हॅपीनेस महत्त्वाचं होतं. मी रडायला लागलो. मी म्हणालो, आई मला माफ कर, मी येऊ नाही शकलो, मी तुला वेळ देऊ नाही शकलो. माझ्याकडे वेळ होता बरं का, परंतु मी तुझ्यासाठी वेळ काढू नाही शकलो. ती हळूच म्हणाली, अरे वेड्या, तुझी आई आहे मी, जन्मदाती आई आहे मी. तुला आतापासून नाही, जन्मल्यापासून मी ओळखते तुला. तू कसं आहेस काय नाही सगळं मला माहीत आहे. मी तुला दोष देत नाही रे बाळा. फक्त वेळ मिळाला तर कधी माझ्यासोबत बस, एवढीच माझी इच्छा राहायची. हे ऐकून माझा श्वास अडकला. इतकी साधी इच्छा, नाही पैशाची ना कुण्या गिफ्टची, फक्त वेळ पाहिजे होता आणि मी तोही वेळ देऊ नाही शकलो. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना. त्या रात्री आम्ही थोड्या वेळेस बोललो. लहानपणीच्या गोष्टी आठवल्या, माझ्या खोड्या केलेल्या. ती हसत होती आणि आतून तुटत होतो. सकाळ जवळ येत होते. डॉक्टर बाहेर थांबले होते. आईने मला जवळ बोलावलं आणि हळू आवाजात म्हणाले, मला काही नको रे बाळा, फक्त मला हे एकच वचन दे. मी म्हणालो, आई सांग तुला कशाचं वचन पाहिजे, तुला काय पाहिजे सांग, मी सगळं काय आणून द्यायला तयार आहे. आई बेडवरती झोपलेली होती. तिनं माझ्याकडून एक वचन घेतलं. ते म्हणाले, कोणालाही बाळा एकटं सोडू नकोस रे, कुणालाही एकटं सोडू नको. जसं तू मला एकटं सोडलंयस ना, तसं यानंतर कोणालाही एकटं सोडू नको बरं का. कारण एकट्या माणसाची हालत काय होते मला माहिती आहे. ते म्हणाले आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. ती म्हणाली, जसं मी तुला कधी एकटं सोडलं नाही ना बाळा, तसं तूही कुणालाही एकटं सोडू नको बरं का. त्या शब्दाने माझं आयुष्य बदललं. कारण मला जाणवलं की मी तिलाच एकटं सोडलं होतं. आता सकाळचा वेळ होता. मॉनिटरचा आता आवाज बदलला होता. डॉक्टर धावले, पळत आले. मी बाजूला उभा होतो. मी काहीही करू शकत नव्हतो. ते डॉक्टर जेवढा पैसा मागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार होतो, परंतु तो पैसा आता कामाला येत नव्हता. मी फक्त बघत राहिलो, काही नाही करू शकलो. ती तडपडत होती, तिला वेदना होत होत्या, परंतु तिचं दुःख, तिचं तडपणे मी काहीही घेऊ नाही शकलो. आणि बघता बघता ती निघून गेली. त्या दिवशी मला समजलं, पैसा महत्त्वाचा आहे, करिअर महत्त्वाचं आहे, पण आई त्यापेक्षाही कित्येक पटानं जास्त महत्त्वाची आहे. या पृथ्वीवरली कोणतीही गोष्ट रिप्लेस करता येतं. घेतलेला मोबाईल फुटला की नवीन घेता येतं, परंतु एकदा आई गेली ना, परत कधी घेता येत नाही बरं का. परत ती वापस येत नाही बरं का. आज माझ्याकडे सगळं आहे, घर आहे, गाडी आहे, पण जेव्हा फोन वाजतो ना आणि स्क्रीनवर आई हे नाव दिसतं ना, तेव्हा काळजामध्ये चर्र करतं. कोणाच्या तरी मोबाईलवर आई असं नाव दिसलं ना, तेव्हा मला खूप वेदना होतात. तेव्हा मला समजतं की मी खरंच किती गरीब होतो मी. म्हणून सांगतो मित्रांनो, जर तुमची आई अजून जिवंत असेल ना, तर आजच तिला 5 मिनिट द्या. तर आजच तुम्ही तिच्यासोबत 5 मिनिट बसा, फोन बाजूला ठेवा, तिचा हात धरा. कारण एक दिवस तो हात धरण्यासाठी राहणार नाही आहे. तुम्ही हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभे राहाल आणि वेळ मागाल, पण वेळ थांबणार नाही.
आज मी ही गोष्ट सांगितली याचं कारण आहे कदाचित कोणाचा मुलगा ही चूक पुन्हा करणार नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये फक्त एकच शब्द लिहा, आई. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.